नमस्ते, मी डॉक्टर पल्लवी जोशी. मी गायनेकोलॉजिस्ट आहे. कोथरूड डेपो पुणे येथे माझं क्लिनिक आहे, लीलावती वुमन्स केअर क्लिनिक. या व्यतिरिक्त पुणे हॉस्पिटल आणि रत्न हॉस्पिटल इथेही मी अटॅच्ड आहे. आज मी आपल्याशी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा UTI याच्याविषयी संवाद साधणार आहे. याची लक्षणं काय आहेत आणि आपण ते कसं टाळू शकतो याबद्दल आपण पाहूयात. सर्वप्रथम युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे युरिनरी सिस्टीमचं इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये किडनी, युरेटर, ब्लॅडर आणि युरेथ्रा याचा समाविष्ट असतो. याचं आपण 2 गटांमध्ये वर्गीकरण करतो. अप्पर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे किडनी किंवा युरेटरचं इन्फेक्शन आणि लोअर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच ब्लॅडर किंवा युरेथ्राचं इन्फेक्शन. तर याची लक्षणं काय आहेत? फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन म्हणजे लघवी सारखी आलेली वाटणं, लघवीला सारखंच जायची इच्छा होते पण थोड्या प्रमाणात लघवी होणं, लघवीला जळजळ होणं, दुखणं, लघवी करून झाल्यावर किंवा लघवी करताना लघवीच्या जागेवर दुखणं, खूप घाईची लघवीला आली आहे असं वाटणं, पेल्विक पेन किंवा ओटी पोटात खूप दुखणं, लघवीचा रंग बदलणं म्हणजे नॉर्मली येल्लो, अगदी लाईट येल्लो कलरची लघवी असते तर ते चेंज होऊन ऑरेंज, रेड किंवा कोला कलरची युरिन होणं. हे जनरली जेव्हा युरिनमध्ये इन्फेक्शनमुळे ब्लड पास होतं तेव्हा आपल्याला हा कलर चेंज झालेला दिसतो. ही सगळी लक्षणं जनरली लोअर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये दिसतात, म्हणजे ब्लॅडर किंवा युरेथ्राच्या इन्फेक्शनमध्ये दिसतात. तर जेव्हा किडनी किंवा अप्पर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असतं तेव्हाची लक्षणं म्हणजे हायग्रेड फीवर येणं, थंडी भरून येऊन ताप येणं, कमरेच्या मागचा वरचा भागाच्या जागेवर दुखणं किंवा व्हॉमिटिंग किंवा नॉशियासारखे कंप्लेंट्स असणं. तर या प्रकारचे कुठलेही लक्षणं जर तुम्हाला आढळून आली तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं, तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी भेटणं गरजेचं आहे. गायनेकोलॉजिस्ट रुटीन चेकअप करतील, गरज पडल्यास ते इंटरनल चेकअप करतील. इंटरनल चेकअप ही OPD प्रोसिजर आहे, ते दुखतही नाही, पण आपल्याला युरिन इन्फेक्शन बरोबर वजायनल इन्फेक्शन नाही हे रूल आउट करायचं असतं, म्हणून बऱ्याचदा इंटरनल चेकअप केलं जातं. किंवा कधी वजायनल इन्फेक्शनचे सिम्पटम्स पण युरिनरी सिम्पटम्ससारखे वाटतात, तर कन्फर्मेशनसाठी आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करतो. डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट सांगतील, ज्याच्यामध्ये युरिनच्या 2 टेस्ट फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे युरिन रुटीन अँड मायक्रोस्कोपी आणि दुसरी युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी. रुटीन अँड मायक्रोस्कोपीमध्ये तुम्हाला युरिन सॅम्पल द्यायचं असतं, ज्याचा 5-6 तासात रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये कन्फर्म होतं की इन्फेक्शन आहे की नाही, ते किती प्रमाणात आहे, ब्लड आहे की नाही युरिनमध्ये किंवा युरिनमध्ये अजून काही बदल झालेले आहेत की नाही. कल्चर सेन्सिटिव्हिटीमध्ये 3 ते 4 दिवस जातात रिपोर्ट येण्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणजे कुठल्या बॅक्टेरियाने इन्फेक्शन झालेलं आहे आणि याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट काय राहील याचाही अंदाज येऊन जातो. तर या दोन्ही महत्त्वाच्या टेस्ट आहेत. या व्यतिरिक्त कधी आम्ही सोनोग्राफी ॲडवाईस करतो. जेव्हा पेन असतं तेव्हा हे सिस्टायटिस म्हणजे ब्लॅडर इन्फेक्शनचंच पेन आहे, किती प्रमाणात इन्फेक्शन आहे किंवा आजूबाजूचं काही युट्रस म्हणा किंवा बॉवेलच्या रिलेटेड काही पेन फॅक्टर नाही ना, हे बघण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो. अजून एक सिस्टोस्कोपी म्हणून एक टेस्ट आहे, जी रुटीनली आपण करत नाही, पण ज्यांच्यामध्ये रिकरंट इन्फेक्शन दिसतं किंवा किडनी स्टोनमुळे इन्फेक्शन झालं आहे असं वाटतं किंवा आपल्याला ब्लॅडर इंटरनली एक्झामिन करायचं असतो तेव्हा सिस्टोस्कोपी ही टेस्ट करतो, जिच्यामध्ये आपण दुर्बीनद्वारे ब्लॅडरची तपासणी करतो, ब्लॅडरचा आतला भाग तपासून घेतो. ही लक्षणं झाली. आता ट्रीटमेंट डॉक्टर तुम्हाला मेनली अँटीबायोटिक देतात, कारण हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. अँटीबायोटिकचा कोर्स कंप्लीट करणं, 5 किंवा 7 डेजचा कोर्स असतो, तो कंप्लीट करणं फार महत्त्वाचा असतो. तो अर्धवट सोडला तर रिकरंट इन्फेक्शन पुन्हा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर आता आपण हे प्रिव्हेंट कसं करू शकतो, टाळू कसं करू शकतो? तर खूपदा आपल्याला युरिन इन्फेक्शन हे समरमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिसतं. याचं कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये घामामुळे आपल्या शरीरातलं पाणी कमी होण्याची शक्यता जास्त असते. घामामुळे युरिन कमी प्रमाणात बनली जाते, त्याच्यामुळे आपण कमी वेळा युरिन पास करतो. युरिन थोड्या प्रमाणातली युरिन जास्त वेळ ब्लॅडरमध्ये राहते, जिथे बॅक्टेरियाज ग्रो होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये हायड्रेशन मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला ॲडिक्वेट वॉटर इनटेक ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर युरिन इन्फेक्शनचे काही सिम्पटम्स जाणवत असतील तर वॉटर इनटेक वाढवा. त्याबरोबर लिंबू पाणी, नारळ पाणी अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. घरच्या घरी काही प्रोबायोटिक्स अवेलेबल असतात, जसे की दही, ताक, हेही तुम्ही घेऊ शकता, ज्याने सिव्हिअरिटी कमी होऊ शकते. तर वॉटर इनटेक हे महत्त्वाचं झालं. बऱ्याचदा युरिन इन्फेक्शन हे पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. याचं कारण म्हणजे शरीराची रचना. युरेथ्रा जो ब्लॅडर आणि युरेथ्रल ओपनिंग यांच्यामधली जी ट्यूब असते ही महिलांमध्ये हिची लेंथ कमी असते, त्यामुळे बाहेरील बॅक्टेरियाज इझिली ब्लॅडरपर्यंत पोहोचू शकतात आणि तिथे त्यांची ग्रोथ होऊ शकते. दुसरं कारण म्हणजे युरेथ्रल ओपनिंग ही एनस
आणि वजायनाच्या जवळ असते, त्यामुळे तिथले ऑर्गॅनिझम्स हे इझिली युरेथ्रा थ्रू ब्लॅडरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे महिलांमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये युरिन इन्फेक्शन दिसतं. या कारणामुळे महिलांनी प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता ठेवणं फार महत्त्वाचं असतं. स्पेशली सेक्शुअली ॲक्टिव्ह वुमनमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला इन्फेक्शन दिसतं. हनीमून सिस्टायटिस म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये न्यूली मॅरिड मुलींमध्ये ब्लॅडर इन्फेक्शन दिसतं. याचं कारण म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिपच्या वेळेस लोकल जी डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे जी आपली इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं ती थोडी डिस्टर्ब होते, त्याच्यामुळे इझिली आपल्याला ते इन्फेक्शन होऊ शकतं. तर ते टाळण्यासाठी कॉन्डोम यूज करणं, सेक्शुअल रिलेशनशिप नंतर तुम्ही तुमचा प्रायव्हेट पार्ट क्लीन करणं, तसेच युरिन पास केल्यानंतर आणि मोशन पास केल्यानंतरही क्लीन करणं महत्त्वाचं आहे. क्लिनिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढून मागे क्लीन करायला पाहिजे. कधीही तुम्ही मागून पुढे वाईप नाही करायला पाहिजे, नाहीतर एनस किंवा वजायनातलं इन्फेक्शन इझिली युरेथ्रापर्यंत पोहोचू शकतात. तर पर्सनल हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे. वजायनल इन्फेक्शनमुळे पण युरिन इन्फेक्शन वाढू शकतं, त्यामुळे वजायनल इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी कॉन्डोम यूज करणं मी एक सांगितलं आहे. अंडर गार्मेंट्स यूज करताना तुम्ही ते अगदी कोरडे, ड्राय आणि कॉटनचे प्रेफरेबली यूज करणं गरजेचं आहे, जेणे इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. दुसरं म्हणजे ब्लॅडर हॅबिट्स. ब्लॅडर हॅबिट्स म्हणजे काय की फ्रिक्वेंटली युरिन पास करणं. काही जणांना सवय असते की युरिन आले, सेन्सेशन आले आपल्याला की ब्लॅडर फुल आहे, आपल्याला युरिन पास करण्याची गरज आहे, पण ते होल्ड करून ठेवतात. कारण काही असेल, बाहेर आहोत, टॉयलेट अवेलेबल नाही किंवा टॉयलेट क्लीन नाही, पण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर युरिन पास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जसं मी सांगितलं, युरिनमध्ये बॅक्टेरियाज फार लवकर ग्रो होतात. तुम्ही फुल ब्लॅडर होल्ड करून ठेवलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढू शकतं. एम्प्टी ब्लॅडर कम्प्लिटली करायला पाहिजे. अर्धवट युरिन पास केल्यामुळे पुन्हा ब्लॅडर इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. आजकाल आपण बऱ्याचदा पब्लिक टॉयलेट यूज करतो. वेस्टर्न टॉयलेटमध्ये काय होतं की कमोडच्या ह्याच्याने आपल्याला इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. ॲज फार ॲज पॉसिबल पब्लिक टॉयलेट्स तुम्ही इंडियन टॉयलेट यूज करा. अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला सवय असेल वेस्टर्न टॉयलेटची तर टॉयलेट सीट क्लीन केल्यामुळे आपले इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. सो इम्पॉर्टंट गोष्ट, युरिन इन्फेक्शन हे खूप कॉमन इन्फेक्शन आहे. ते इझिली क्युरेबल आहे, कम्प्लिटली ट्रीट होऊ शकतं. फक्त वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. पर्सनल हायजीन, प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करणं आणि सेक्शुअल रिलेशनशिप नंतरही प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हायड्रेशन मेन म्हणजे मेंटेन करणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच.